व्यसनाधीन झालेल्या पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीनं मुलगा आणि मुलीला सोबत घेऊन पतीचा खून केला। ही धक्कादायक घटना पाटण तालुक्यातील सवारवाडी येथे रविवारी समोर आली। रमेश खरात असं खून झालेल्याचं नाव आहे। या प्रकरणी उमरज पोलीस ठाण्यात पत्नी लक्ष्मी खरात, मुलगा हरीश, मुलगी अश्विनी शिंदे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे। रमेश खरात हा दारूचा व्यसनाधीन झाला होता। काही कामधंदाही करत नव्हता। क्षुल्लक कारणावरून पत्नी लक्ष्मी हिला वारंवार मारहाण करायचा। शुक्रवारी रात्री 10 वाजता रमेश खरात दारू पिऊन घरी आला। यावेळी त्याच्या आवडीची भाजी केली नाही म्हणून पत्नीला त्यानं मारहाण केली। तसेच मुलगी अश्विनी शिंदे ही वाद सोडवण्यासाठी गेली असता तिलाही मारहाण केली। ही घटना अश्विनीनं तिचा भाऊ हरीश याला सांगितल्यावर तो घरी आला। शनिवारी सकाळी 8:30च्या सुमारास पुन्हा रमेश खरात यांनी पत्नी, मुलगा आणि मुलीशी वादावादी, शिवीगाळ सुरू केली। त्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून या तिघांनी रमेश खरात याला लाकडी दांडक्यानं हातावर, पायावर मारहाण केली। त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला, मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला।